सोलापुरातील प्रसिद्ध श्री मार्कंडेय मंदिराचा रथोत्सव आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. दुपारी 1 वाजता श्री मार्कंडेय महाराजांच्या रथ मिरवणुकीला सुरुवात झाली असून मंदिर परिसरासह संपूर्ण मिरवणूक मार्गावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चांदीच्या आकर्षक रथावर श्री मार्कंडेय महाराजांची सोन्याची मूर्ती विराजमान करण्यात आली असून या रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. रथोत्सवानिमित्त मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिराच्या पारंपरिक प्रथेनुसार पुजाऱ्यांकडून भाविकांना नवीन जानवे आणि राखी बांधून देण्यात आली. या धार्मिक परंपरेत सहभागी होण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान रथ मिरवणुकीत ढोल आणि लेझिम पथकाने दमदार सादरीकरण करत वातावरणात उत्साह निर्माण केला. विशेष म्हणजे महिलांनीही लेझिम सादरीकरणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या रथोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम बांधवांनी रथावर पुष्पवृष्टी करत उत्साहात सहभाग नोंदवला. त्यामुळे या सोहळ्यात धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचेही दर्शन घडले. श्री मार्कंडेय महाराजांच्या पूजाविधीसाठी देवेंद्र कोटे व त्यांच्या पत्नी प्रथमेश कोटे CP आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पूजाविधी पार पडला. भक्तांचा जयघोष, ढोल लेझिमचा गजर, फुलांची उधळण आणि चांदीच्या रथावर विराजमान झालेली सोन्याची मूर्ती यामुळे सोलापुरातील मार्कंडेय रथोत्सवाला यंदाही मोठी रंगत आली आहे.